श्रीराम समर्थ. कुटुंब संस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. ही नीव कुठेतरी निखळत चालली आहे असं वाटतंय. कारण एकतर आताच्या मुलामुलींना लग्नच करायचं नसतं आणि केलंच तर ते टिकेल की नाही हा प्रश्न आहे. कारण डिव्होर्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. डिजिटल युगामध्ये आपल्या प्रत्येक अकाउंटसाठी पासवर्ड असतो. असाच एखादा पासवर्ड जर ही कुटुंब संस्था टिकवण्यासाठी आपल्याला मिळाला तर खरं तर जसे वेगवेगळ्या अकाउंट्सला वेगवेगळे पासवर्ड असतात तसेच कुटुंब टिकवण्यासाठी हा संसार टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे पासवर्ड आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तर हा सुखी संसाराचा पासवर्ड तरी काय आहे आजच्या भागातून जाणून घेऊया. खरं तर हा विषय खूप मोठा आहे याची मला कल्पना आहे. हा जेव्हा कार्यक्रम लाईव्ह असतो म्हणजे एखाद्या सभागृहात असतो तेव्हा 1 ते 1.5 तास कार्यक्रम रंगतो. पण इथे आपल्याला वेळेची मर्यादा असते त्यामुळे थोडा आटोपतच घेते आणि आपलं सहकार्य मिळालं तर कदाचित 2 ते 3 भागातही हा कार्यक्रम होऊ शकेल. थोडासा प्रयत्न करते कमीत कमी वेळामध्ये हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. आपण कुठून हा कार्यक्रम बघता आहात मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा विषय आपल्याला कसा वाटला हेही कळवा. सुरुवात अर्थातच मंगलाचरणाने करूया. वागर्थान विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सरस्वती मातेला वंदन करून माझ्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या पुढे हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते. कालिदासाने रघुवंशाची जी सुरुवात केली आहे मंगलाचरणाने तेच मंगलाचरणात इथे मला आठवण्याचं कारण असं की यामध्ये म्हटलंय वाग अर्थान इव संपृक्तो. वाक वाणी वाचा शब्द हा शब्द आणि त्याचा अर्थ हे दोन्ही एकमेकांना पूरक आहे संलग्न आहेत एकमेकांशी रिलेटेड आहेत आजच्या भाषेत सांगायचं तर. तसंच पार्वती आणि परमेश्वर आपण तर त्यांना अर्धनारी नटेश्वर असंच म्हणतो आणि हे जगताचे माता पिता आहेत. तर हे दोघंही संसाराचं प्रतीक आहे. आपले देव बघा एकटे नाहीयेत ते सुद्धा संसारी आहेत. त्यामुळे काही लोकांना जे असं वाटतं ना की अध्यात्म म्हणजे अगदी चेहरा पाडून बसणं किंवा काय लोक त्याचं वेगवेगळं वर्णन करतात की तोंडाचा चंबू करून बसणं एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करणं वगैरे असं वर्णन लोक आध्यात्मिक लोकांचं करतात. पण असं नाहीये. खरं तर अध्यात्म असल्यामुळेच संसार सुखाचा होऊ शकतो. अध्यात्म साधना ही फार आवश्यक आहे सुखी संसारासाठी आणि याचं प्रतीक म्हणजे आपले देवदेवता आहेत. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी पार्वती शंकराला विचारत असते. दोघांच्या गप्पा चाललेल्या असतात. पार्वतीने एखादा प्रश्न विचारते शंकर त्याला उत्तर देतात. हेच असं आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्यांचं जे चरित्र आहे मग श्रीरामाचं चरित्र असो श्रीकृष्णाचं चरित्र असो यांची चरित्र आपल्याला संसार कसा करावा ह्याची प्रेरणा देणारे आहेत. म्हणून सुखी संसारासाठी अध्यात्म फार आवश्यक आहे. संसार म्हटला की आपल्याला आठवते बहिणाबाईंची कविता. पहिल्या 4च ओळी बघा किती महत्वपूर्ण आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मियते भाकर. खरंच आपण स्वतः भाकरीचं पीठ मळल्याशिवाय हाताला चटके कसे बसतात हे समजत नाही. तसंच संसारात पडल्याशिवाय म्हणजे लग्न केल्याशिवाय संसाराचं खरं स्वरूप कळत नाही. लग्न हा मूळ संस्कृत शब्द आहे. लग्न म्हणजे काय तर एकरूपता एकमेकांशी संलग्न होणं एकरूप होणं म्हणजे लग्न. आणि संसार म्हणजे काय तर संसरती इथे संसार जो सारखा बदलत असतो
तो संसार. परिवर्तन यह संसार का नियम है असं म्हणतात. आता खरंच आपल्या वेळची परिस्थिती बघा आणि आताची परिस्थिती बघा, किती फरक पडलाय. आपल्या वेळी जे संसाराचं रूप होतं ते आता पूर्णपणे पालटलंय. एक छान कविता आहे, या कवितेचे कवी कोण आहेत ते मला माहिती नाही, पण आपल्या वेळचं संसाराचं स्वरूप या कवितेतून स्पष्ट केलंय. तो तिला म्हणाला, डोळ्यात तुझ्या पाहू दे. नवीन नवीनच लग्न झालंय, नव्याचे 9 दिवस म्हणतो ना आपण. तो तिला म्हणाला, डोळ्यात तुझ्या पाहू दे. ती म्हणाली, पोळी करपेल, थांब जरा राहू दे. तो म्हणाला, काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर. ती म्हणाली, आई रागवतील दूध उतू गेलं तर. ठीक तर दुपारी फिरून येऊ खाऊ भेळ. पिल्लू येईल शाळेतून, माणी यायची तीच वेळ. बरं तर संध्याकाळी आपण दोघेच जण फिरायला जाऊ. नको, आज काकू यायचे आहेत, सगळेजण घरीच जेवू. बघ तुझ्यामुळे माझी सुट्टी गेली फुकट. बघ तुझ्या नादामध्ये भाजी झाली तिखट. आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस. त्याला सुद्धा ऐकू आली माझघरातून फुसफुस. सिगरेट पेटवत एकटाच तो निघून गेला चिडून. डोळे भरून बघत राहिली ती त्याला खिडकी आडून. दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपे ना. सुरुवात नक्की कुठून करावी दोघांनाही समजेल. नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली. अमृतांजनची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली. शेवटी धीर करून मग तिनेच अबोला संपवला. रागावलात ना माझ्यावर, आणि तो विरघळला. शेवटी त्याने सुद्धा कबूल केला आपला राग. ती म्हणाली, बाहेर जाऊन किती सिगरेट ओढल्याचा. माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं. तो म्हणतोय, माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळणं आठवलं. अपेक्षांचं ओझ तू किती सहज पेललंस. सगळ्यांचं सुखदुःख तळ हातावर झेललंस. तुला नाही का वाटत कधी मोकळं व्हावंस. झटकून सगळी नाती पुन्हा आपल्या जगात जावंस. बोललास एवढंच खूप झालं. फक्त एकच विसरलास. माप ओलांडून आले होते तेव्हाच मी तो पण गळलं. माझं जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं. स्त्री ही मनाने तशी कणखर असते, पण तो मात्र हळवा असतो. एवढं असूनही ती तिचं मन मोकळं करते. ती तिचं सुखदुःख शेअर करते, पण तो मात्र अबोल असतो. बरेचदा तो आपले प्रश्न, आपल्या समस्या तिला सांगतच नाही, आणि इथेच मग कुठेतरी संसाराला खीळ बसते. आता हे चित्र बदलतंय. पहिले अपेक्षांचं ओझं फक्त स्त्रीच्या खांद्यावर असायचं. आता मात्र तो तिला खांद्याला खांदा लावून सगळीकडे साथ देतोय. हे सकारात्मक चित्र आहे मुला मुलींनो. त्यामुळे नक्कीच याचा विचार करा. आताच्या मुलांना आणि मुलींना मी नक्की सांगेन की चित्र बदलतंय. आताची मुलं खूप समजदारीने वागतात असं बऱ्याच ठिकाणी आढळतं. पण आपण म्हणतो की अपेक्षा खूप असतात मुलांच्या आणि मुलींच्या. एक शिद फडणवीसांचं हसरी गॅलरी असं प्रदर्शन कॉलेजमध्ये असताना मी बघितलं होतं. तर त्यातलं एक चित्र मला आठवत आहे. एक लग्नाळू मुलगा आहे आणि त्याच्याकडे कागदांची चळत आहे. त्यावर लिहिलंय, गोरी पाहिजे, लांब केस पाहिजे, चष्मा नको, मिळवती पाहिजे. त्याच्याच बाजूला 5 वर्षानंतरचं एक चित्र दाखवलं होतं. त्याच्या हातात तेव्हा एकच कागद असतो आणि कागदावर लिहिलं असतं, बायको पाहिजे. आता ही परिस्थिती दोन्हीकडे सारखी आहे.
आधी असं कमी ऐकायला यायचं की एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला नाही म्हटलं लग्नासाठी, पण आता खरं तर प्रत्येक मुलगी मिळवतीये, तिला स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली आहे आणि ती पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेद खरं तर करताच येणार नाही. मुलींच्या अपेक्षा वाढण्याचं दुसरं एक कारण असं आहे की आधीच्या पिढीकडे बघताना त्यांना असं जाणवलं की कॉम्प्रोमाइज फक्त मुलींनाच करावं लागतं प्रत्येक ठिकाणी, आणि आता त्या कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही, कारण त्यांनी आधीच्या पिढीचा संघर्ष बघितलाय. तर कुठेतरी दोघांनाही विचार करायला लागणारी ही गोष्ट आहे. पु ल देशपांडेंनी नवरा आणि नारळ याच्यावर खूप छान लिहिलंय. नवरा आणि नारळ कसं निघेल हे नशीबच जाणे, असं आजी म्हणायची. बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. पदरी पडलं, पवित्र झालं. दोघेही पूजनीय, दोघांनाही देवघरात मान. पार्ल्याच्या फिश मार्केट बाहेर अण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. तसेच हल्ली ऑनलाईन साईटवर वेगवेगळ्या किमतीचे नवरे रचून ठेवलेले असतात. आजी म्हणायची, नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी, वड्या, मोदक, आणखीन काय काय. आणि खवट निघाला तर पाण्यात उकळायचा, वरचं तेल काढायचं आणि ओठ फुटले, पायाला भेगा पडल्या किंवा काही खरचटलं तर लावायचं. बहुगुणी, बहुउपयोगी. थोडक्यात काय तर नवरा काय आणि नारळ काय. चांगलं निघालं तर नशीब आणि खौट निघालं तर उपयोगी. हे कोकणी तत्वज्ञान, याला जीवन ऐसे नाव. याला जीवन ऐसे नाव ह्या एका शेवटच्या ओळीवरून या गाण्याचं शेवटचं कडवं मला आठवलं. मनासारखा मिळे सवंगडी, खेळाला मग अवीट गोडी, दुःखाला नच वाव. मनासारखा सवंगडी मिळायला खरोखर भाग्यच लागतं. मंगेश पाडगावकरांची एक छान कविता आहे. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. नाही, प्रयत्न मनापासून आहे, निदान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम, एकदा तरी उरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, गालावर खळी नकोस तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. प्रत्येक मुलाच्या मनातली भावना पाडगावकरांनी इथे खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. आधी फक्त मुलांच्याच अपेक्षा होत्या. मगाशीच आपण याच्यावर बोललो की आधी फक्त मुलांच्या अशा अपेक्षा होत्या, आता मुलींच्याही तशाच अपेक्षा आहेत. आणि का नसाव्यात, कारण दोघंही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. पण ह्या अपेक्षा असल्या तरी त्याचं ओझं नको आणि एकमेकांना समजून घेणं हे फार महत्वाचं असतं. ही कुटुंब संस्था धोक्यात येण्याच्या मागे आणखीन एक कारण आहे, भ्रूण हत्या. मुलगी नकोच म्हणत गर्भातच मुलीची हत्या केली गेली आणि त्यामुळे तुलनेत मुलींची संख्या कमी आहे आणि हा लग्नाचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. या लग्नाळू मुला मुलींना एवढंच सांगेन की तुम्ही जेव्हा लग्नाआधी बोलता एकमेकांशी, एकमेकांना समजून घेता, तेव्हा काही ठळक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. म्हणजे हवा पाण्याच्या गप्पा न करता जर तुम्ही वाचन, एखादं वेब सिरीज ह्यावर जर बोललात तर एकमेकांच्या भावना काय आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत काय आहे हे लक्षात येईल. तसंच आर्थिक बाबींवर बोललात तर अर्थकारण लक्षात येईल. पैसा कसा मिळवता याला महत्त्व आहे. तसंच मिळवलेला पैसा खर्च कसा करता यालाही महत्त्व आहे.
भावनिक गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन हे संसार रूपी रथाचे 2 चाक आहेत. पण ह्या सगळ्या ठिकाणी सावधानता अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे समर्थांनी तर अखंड सावधानता सांगितली. जशी आर्थिक गुंतवणूक चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी केली तर त्याचा जसा त्रास होतो, तशीच भावनिक गुंतवणूक सुद्धा जर चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचा त्रास होतो. म्हणजे अनुरूपच्या गौरी कानेटकर यांची एक मुलाखत मागे मी ऐकली होती. त्या सांगत होत्या की मुलाचं लग्न झाल्यानंतर रात्री जेव्हा ते दोघं जण आपल्या रूममध्ये जायचे, तेव्हा ती आई 10-15 मिनिटांनी त्या मुलाला आवाज द्यायची आणि म्हणायची, बाळा दूध घेतलं का रे? त्या दोघांनाही खूप अवघडल्यासारखं व्हायचं. तर ही जी भावनिक गुंतवणूक आहे ती खरंच योग्य आहे का? तेव्हा कुठे कसं गुंतावं किंवा किती गुंतावं यालाही खरंच खूप महत्व आहे. आणि यासाठी सावधानता फार आवश्यक आहे. म्हणजे संसारात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सावधानता हा पासवर्ड ठेवला तर संसार अधिक चांगला होईल, अधिक सुखाचा होईल. सुखी संसाराचं एक छान सूत्र आहे, संहतीही श्रेयसी पुंसाम स्वकुले रल्पकैरपि तुषेणापि परित्यक्तः न प्ररोहन्ति तंडुलः. जसं तांदूळाचा तूस काढला तर त्याचा दाणा पेरला जाऊ शकत नाही, तसंच आपलं कुटुंब कितीही छोटं असलं तरी एकोप्याने राहायला खूप महत्व आहे. तर हा एकोपा घरामध्ये असेल तर संसार सुखाचा होईल. तेव्हा गुंतवणूक कुठे करावी, किती करावी, कशी करावी हे जसं आपण आर्थिक बाबतीत ठरवतो, तसंच भावनिक गुंतवणूक सुद्धा किती करावी, कुठे करावी, कशी करावी हे जर नीट ठरवलं, यासाठी जर आपण सावधानता बाळगली तर आपला संसार निश्चितच सुखाचा होईल. तेव्हा आजचा पासवर्ड घेऊन जाऊया, सावधानता. सज्जन हो, हा कार्यक्रम खरं पाहिलं तर 1.5 तासाचा आहे आणि खूप वेगवेगळ्या कविता असतात कार्यक्रमामध्ये. लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुमचा सगळ्यांचा मला नेहमीच खूप छान प्रतिसाद मिळतो आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. हा कार्यक्रम खरं तर लाईव्ह होणार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे तो येऊ शकला नाही. त्यामुळे मी आता रेकॉर्ड करून हा कार्यक्रम आपल्यासाठी उपलब्ध करून देते. हा कार्यक्रम जर तुम्हाला ठेवायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा, कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी तुमच्या गावी नक्की येईन. आठवणींच्या हिंदोळ्यावर आहे ह्या लाडक्या मुलांनो. प्रेमातून प्रेमाकडे, सुखी संसाराचा पासवर्ड, हे सगळे कार्यक्रम तुमच्या साक्षीने झालेले आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला इतका भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलाय आणि खरं त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी माझ्या समोर काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न लग्नाळू मुलामुलींसाठी आहे. तुम्ही पॅकेज बघण्याऐवजी भावनिक गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन याला कितपत महत्त्व देता? दुसरा प्रश्न मुलांच्या आई वडिलांसाठी आहे की घरात जी सून म्हणून मुलगी येते तिच्या ज्या काही आधीपासूनच्या सवयी असतात त्या तुम्ही स्वीकारता का, किंवा तिला आपल्या घरात रुळण्यासाठी थोडी स्पेस देता का, थोडा वेळ देता का? तसंच मुलींच्या आई वडिलांसाठी प्रश्न आहे की आपल्या मुलीला तिच्या सासरी रुळायला तुम्ही मदत करता का, आणि ही मदत तुम्ही कशी करता हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. यातून मला तर प्रेरणा मिळणारच आहे, पण माझ्यासारख्या अनेक जणींना प्रेरणा मिळेल. तेव्हा आपल्या उत्तराची मी वाट बघते. लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपला खूप छान प्रतिसाद मिळतो, तसाच इथेही आपला प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा आहे. आज इथेच थांबूया. शेवटी प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम
शांती शांती शांती.